शॉर्ट व्हिडिओमध्ये तुम्ही बघितल्याप्रमाणे आम्ही सगळ्यांनी एक ट्रिप अरेंज केलेली, ती आपण दरवर्षी प्रत्येकजणच करत असतो आपल्या कुलस्वामिनीच्या दर्शनाची. पूर्वीच्या काळी कुठं हो कोण महाबळेश्वर आणि शिमला, कुलू, मनाली फिरायला जात होते. आम्ही लहान असताना तर ना आमचे आईवडील असेच देवाला जाण्यासाठीच्या ट्रिप अरेंज कर आणि त्यात जो आनंद मिळत होता ना, तो मी तुम्हाला काय सांगू, शब्दात सांगू शकत नाही. पण आम्ही सगळ्यांनी मिळून इथं असं ठरवलं की आपण सगळ्यांनी यावर्षी जायचं, कारण आम्ही 3-4 वर्ष गेलोच नव्हतो. म्हणून आम्ही इथं ठरवलं की जाऊन कुलस्वामींचा कुलाचार करून यायचा आहे असं आम्ही ठरवलं आणि इथून बाहेर पडलो. तर सांगलीतून बाहेर पडत असताना हे आयर्नविल पूल आहे जिथून आम्ही बाहेर पडलो आहे आणि हे तिथलं दृश्य आहे. तर अतिशय मनमोहक आणि सकाळच्या वेळेला बाहेर पडल्यामुळे ना ट्रॅफिक नव्हतं, त्याच्यामुळे आम्ही पटपट पुढं सरकत राहिलो. तर हे आयर्नविल पूल आहे. इथून अवजड वाहनांना बंदी केलेली आहे, त्याच्यासाठी हा नवीन शेजारी जो आहे ना तो पूल बांधलेला आहे. इथून आम्ही निघालो पुढच्या प्रवासासाठी. तर तिथून जात असताना ना ही कृष्णा नदी आमच्या सांगलीला जी पाणी पुरवठा करते ती ही कृष्णा नदी आहे. दरवर्षी ना प्रत्येकाने आपला कुलाचार हा पाळायलाच पाहिजे, कारण त्याच देवाचे आशीर्वाद हे आपल्या पाठीशी उभे असतात. म्हणूनच आपण आपल्या जीवनाचा प्रत्येक प्रवास हा सुखकरपणे पार पाडू शकतो आहे. आणि इथं आम्ही पालीमध्ये पोचलेलो आहे. हे पालीचं खंडोबाचं मंदिर आहे. इथं एंट्री करत असताना खूप छान वाटत होतं. ही आहे जो गुलाबी टॉप घातलेली आहे ती माझी बहीण आणि तिच्या पाठीमागे आई आहे माझी. ही माझी बहीण आहे, ही M.Tech झालेली आहे. माझ्या सगळ्या कुटुंबाचा आधारस्तंभ म्हटला तरीसुद्धा काही वावगं ठरणार नाही तिच्या बाबतीमध्ये, कारण ती सगळ्यांना आधार देण्याचं काम करत असते. आम्ही 3 बहिणीच आहोत, पण आमच्या आईवडिलांनी आम्हाला मुलापेक्षा जास्त छान सांभाळलेलं आहे आणि तिघींनाही छान एज्युकेट केलेलं आहे, ज्याच्यामुळे आम्ही तिघीजणी आमच्या पायावरती उभ्या आहोत. हा सगळा नाही का देवाचाच आशीर्वाद आहे असं म्हटलं जातं. तर मंडळी, अशा छोट्या छोट्या प्रवासातून आणि अशा ट्रिपमधूनच आपण आपल्या जीवनाचा आनंद मिळवायचा असतो. सगळ्यांनाच काही कुलू, मनाली किंवा शिमला वगैरे या ठिकाणी जायला मिळतंच असं नाही, परंतु मला असं म्हणायचं आहे की हे जे आहे ना हे मिळवण्यासाठी सुद्धा खूप कष्ट करावे लागतात आणि त्याच्यासाठी असा देवाचा आशीर्वाद आपल्या पाठीशी असणं खूप गरजेचं असतं. म्हणून आम्ही इथं दरवर्षी जातो, परंतु 3 वर्ष झालं आम्ही गेलोच नव्हतो. म्हणताना मग आम्ही ह्या वर्षी ठरवलं की आपण जायचं आहे. आणि इथं गेल्यानंतर ना आईबाबांच्या हस्ते आम्ही खंडोबाला अभिषेक केला. तर तो इतका छान झाला ना अभिषेक. अचानकपणे आमचं ठरलं की जाऊन अभिषेक घालायचा, कारण आम्ही पोशाख वगैरे सगळं घेऊन गेलो होतो, परंतु अभिषेकाचं असं काही आमचं फायनल नव्हतं. तिथं गेल्यानंतर तिथल्या गुरुजींना भेटल्यानंतरच आम्ही हे सगळं ठरवलं की आपण आता अभिषेक घालूया म्हणून. तर त्यांनी इतका सुंदर अभिषेक घातलेला आहे. त्यांनी आत व्हिडिओ शूट करून दिलेलं नाही आहे, तरी पण मी थोडंसं इथं केलेलं आहे. तर तुम्ही आता पाहू शकताय की इथं अभिषेक घालत आहेत गुरुजी माझ्या आईवडिलांच्या हस्ते. आणि ही जी आहे ना खंडोबा आणि म्हाळसाकांताची मूर्ती आहे. इथं ना खंडोबा आणि म्हाळसाबाईंचं लग्न झालं होतं पाली या ठिकाणी. सातारा जिल्ह्यामध्ये कराड तालुक्यातील हे ठिकाण आहे. तर इथं आणि हे पाहू हे ना नंदी आहे समोर आणि तिथं ना त्या गुरुजींनी ना आमच्या हस्ते परत एकदा पूजा केली. शिखराला नमस्कार केला इथून आणि भंडारा उधळला. तो उधळल्याचा व्हिडिओ काय मी करू शकले नाही. आणि इथं ना छान अशी प्रदक्षिणा घातलेली आहे. इथं म्हणतात की पूर्ण प्रदक्षिणा घालायची नसते, म्हणून अर्धी घातली, कारण ही शंकराचीच पिंड आहे. आणि तिथून थोड्या अंतरावर गेल्यानंतर म्हसोबाचं मंदिर आहे. तारळी नदीच्या काठावरती हे गाव आहे. तर ही नदी आहे. पाणी थोडं कमी आहे पावसाळ्याच्या दिवसात, इथं पाणी जास्त असतं, परंतु मला असं वाटतं की इथं नदीची स्वच्छता म्हणावी तशी राखली जात नाही. तर नक्की राखा प्रत्येकाने. आपण जिथं जिथं तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी जातो किंवा कुठेही आपण जातो तिथं ना स्वच्छता राखणं हे आपलं नागरिक म्हणून आपलं कर्तव्य आहे असं माझं मत आहे. तर इथं गेल्यानंतर आम्ही थोडं फोटोशूट केलं. अजून तुम्हाला पुढचं ब्लॉग येणार आहे, तर पुन्हा भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. हा फक्त पार्ट 1 आहे. अजून औंध आणि गौंदवले इथं पण आम्ही गेलेलो आहे, त्याचा पण व्हिडिओ केलेला आहे. पुन्हा भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये. तो